नमस्कार मित्रांनो, आजचा विषय हा आपला थोडासा वेगळा असणार आहे। तुम्हाला गोपीनाथ मुंडे हे तर सगळ्यांना माहिती असतील, पण गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनाचे किस्से हे अनेक आपल्याला ऐकायला मिळालेले नाहीत आणि त्यापैकीच हा एक किस्सा। तसं पाहिलं तर मुंडे साहेबांचे अनेक किस्से आहेत, पण मुंडे साहेब आणि अंडरवर्ल्ड हा जो संबंध आला होता तो तुम्हाला माहिती आहे का? आणि तो आम्ही आता सांगणार आहोत। मुंडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 मध्ये परळी या ठिकाणी झाला। त्यांच्या सामाजिक आणि राजकीय करिअरची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी सेनेपासून झालेली होती। त्यामध्ये त्यांना जेलमध्येही जावं लागलं होतं। पुढे मुंडे यांचं भाजपशी संबंध आला आणि पुढे 1995 मध्ये शिवसेना आणि भाजप यांचं सरकार आलं आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं। मुंडे ज्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना खडतर प्रवास करावा लागला, कारण मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड इतकं फोफावलं होतं की त्याचा त्रास पूर्ण मुंबईसह महाराष्ट्राला होत होता आणि मुंडे यांना ते अंडरवर्ल्ड उखडून फेकायचं होतं। त्यासाठी त्यांनी तयारी चालवली होती। राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, पण गृह मंत्रालय मात्र मुंडे यांच्याकडे होतं, त्यामुळं ते त्यांना सोपं जाणार होतं। शहरामध्ये या अंडरवर्ल्डने इतके डोकेवर काढले होते की शहर अक्षरशः भीतीच्या छायेत होतं। यामधून छोटे मोठे व्यापारी, बिल्डर, उद्योजक आणि विविध व्यावसायिक दहशतीच्या सावटाखाली होते। या सगळ्यांनाच अनेक वेळा धमकींचे फोन येत असत आणि मागेल तेवढी रक्कम द्यावी लागत असत। जर पैसे नाही दिले तर त्यांची हत्या केली जायची। मुंबईवर दाऊद इब्राहिम, छोटा राजन, त्याचबरोबर अश्विन नाईक आणि अरुण गवळी यांच्यासारख्या गुंडांची दहशत होती। त्यामुळं मुंबई ही इतकी असुरक्षित वाटत होती की त्याची दखल केंद्राला सुद्धा घ्यावी असं प्रत्येक ठिकाणी वाटत होतं। गँगस्टर पकडलेही जात होते, पण ते पुन्हा सुटलेही जायचे, कारण तिथं भ्रष्टाचार चांगलाच फोफाळलेला होता। काही इमानदार पोलीस ऑफिसरही होते, पण त्यांचंही त्यापुढे टिकाव लागत नव्हता। हे सर्व गोपीनाथ मुंडे पाहत होते आणि त्यांना आता हेच कुठेतरी थांबवायचं होतं, कारण महाराष्ट्र असुरक्षित होता। मुंबई ही महाराष्ट्राचीच नाही तर भारताची आर्थिक राजधानी आहे हे मुंडे चांगलेच ओळखून होते। त्यामुळं अंडरवर्ल्डचा विमोड करणे हे गोपीनाथ मुंडेंसमोर मोठं आव्हान होतं, पण मुंडे हे घाबरणाऱ्यांपैकी नव्हते। त्यामुळं मुंडे यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं की आता आपल्याला अंडरवर्ल्ड हे संपवायचं आहे आणि सर्वसामान्य तसेच मोठ्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली ती आपल्याला काढून टाकायची आहे। पुढे मुंडे यांनी एक रणनीती आखली आणि त्या रणनीतीमध्ये पोलिसांना खुली सूट देण्यात आली। तुम्ही काहीही करा, पण अंडरवर्ल्ड संपलं पाहिजे हे गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना ठणकावून सांगितलं। आता गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आणायचं होतं। गोपीनाथ मुंडेंनी तयारी सुरू केली आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही आता निर्धास्तपणे कारवाई करू शकता, तुमच्या पाठीशी सरकार हे खंबीरपणे उभे आहे। मुंडेंनी पोलिसांना आता थेट सांगून टाकलं होतं की गोळीचं उत्तर हे गोळीने द्यायचं आणि पुढे मुंबई पोलीसही चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी मुंबई अंडरवर्ल्डवर आता गोळीबार सुरू केला होता। अनेक त्या ठिकाणी शूटआउट करण्यात आले। गोपीनाथ मुंडे यांनी जेव्हा सुरुवातीला गृह मंत्रालय हातात घेतलं त्यावेळेस फक्त 7 एन्काउंटर करण्यात आले, मात्र 1996 मध्ये ती संख्या 59 एवढ्यावर पोहोचली होती आणि हे खूप मोठं यश होतं। आता मुंडे यांनी आणखी वेग वाढवला होता आणि 1997 साली ही संख्या 80 वर नेऊन पोहोचली।
आता मात्र अंडरवर्ल्डमध्ये चांगलीच मुंडे यांची दहशत निर्माण झाली होती आणि आता कुठेही जर मोठा गुन्हा घडला तर पोलीस थेट त्याचा एन्काउंटर करत होते आणि यातून आता पोलिसांचं मनोबल हे चांगलंच वाढलं होतं. पोलिसांनाही आता आपल्या पाठीमागे कोणतरी खमक्या उभा आहे याची जाणीव होत होती. पुढे प्रदीप शर्मा, विजय साळसकर, दया नायक, प्रफुल्ल भोसले यांसारखे काही अधिकारी मुंडे यांनी हाताशी आता चांगले धरले होते. आता ही नावं गँगस्टरसाठी यमराज बनून उभे होते. पण हे सगळं एवढं सोपं होतं का? तर नाही. पुढे काही मानव अधिकार संस्था पुढे आल्या आणि त्यांनी या एन्काउंटर विरोधात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हे पूर्ण असंविधानिक आहे आणि यामध्ये मानव अधिकाराचं उल्लंघन होतंय. त्यामुळं आता एन्काउंटरला कुठेतरी ब्रेक लागला. आता मात्र वेगळंच होणार होतं, कारण ज्या एन्काउंटर स्पेशालिस्ट असणारे जे अधिकारी होते त्यांना आता एक भीती निर्माण झाली होती. कारण त्यांना त्यावेळेस असं वाटत होतं की आता आपल्यावरच कारवाई होते की काय, अशी भीती आता मात्र प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आता मात्र अंडरवर्ल्डने पुन्हा डोकं वर काढलं होतं. आता पुन्हा तीच दहशत अंडरवर्ल्डला निर्माण करायची होती आणि नेमकं तसंच घडलं. पुन्हा अंडरवर्ल्डच्या त्याच भानगडी पुन्हा सुरू झाल्या. एन्काउंटरला स्थगिती मिळाली आणि त्यानंतर तब्बल 1998 मध्ये जवळजवळ 100 लोकांचे मर्डर या गँगस्टरनी केले. आता मात्र गँगस्टर मोकाट सुटले होते. आता मात्र मुंडे यांची चांगलीच सटकली होती आणि त्यांनी पुन्हा पोलिसांना आदेश दिला की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका. आणि हा शब्द ऐकल्यानंतर पोलिसांचंही मनोबल चांगलंच वाढलं होतं. पुढे ह्याच टीमनं पुन्हा एन्काउंटर करायला सुरुवात केली आणि 1999 मध्ये तब्बल 82 एन्काउंटरमध्ये मारले गेले. पण त्याच वर्षी शिवसेना आणि भाजप हे सरकार सत्तेतून गेलं आणि पुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत आले. पण त्यांनी देखील ही कारवाई थांबवली नाही. त्यांनाही माहीत होतं की मुंडे यांनी घेतलेला निर्णय हा कधी चुकीचा असू शकत नाही आणि पुढे ही कारवाई तशीच सुरू राहिली आणि मग कुठेतरी मुंबई सुरक्षित आणि शांत वाटू लागली. तर तुम्हाला कसा वाटला हा गोपीनाथ मुंडे यांचा किस्सा हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.